आणि मग क्रांती जर विचार केला तर नथुराम गोडसेंचा पण फोटो तुम्ही लावला पाहिजे. कशासाठी? क्रांतीसाठी. आतंकवाद्याला मी माझं आयडल नाही म्हणू शकत. शेतकऱ्याचा आवाज म्हणजे रविराज, तर हा आवाज कुठेतरी राजकारणाकडे वळला जातोय असं वाटत नाही. आता हे खुळखुळा वाजवलं तरी लोकांना समजलं त्यांना कोणासाठी हे समजलं बघणाऱ्यांना. पॉलिटिशियन, कोणता बी राजकारणी खरंच समाजसेवा करायला येतो का हो? अहो, तो भिकार चोट पुढच्या 6 महिन्यामध्ये 4 चाकी गाडी घेतो पाहिजे तेवढ्या महागाची. पुढच्या 1 वर्षामध्ये त्याचं आलिशान घरामध्ये राऊंड मारायला 15-20 मिनिटं जाते. माझे वडील सर्वसामान्य शेतकरी, मग त्याच्यामधून त्यांचं आयुष्य त्या 8 पत्र्याच्या घरामध्येच गेलं. स्वप्न काय असतं लेकराचं? घर पाहिजे, चांगलं गाडी पाहिजे, बस. त्याच्यापेक्षा मोठं काय होणार? तुम्ही शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्यांकडनं पैसे घेतले, त्याबद्दल काय? कोणत्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या माणसाची परिस्थिती 1-2 वर्षात बदलते? मग या राजकारणी, या भिकारचोट राजकारण्यांची कसं काय बदलते? मी थोडी बाबा बिबा आहे जादू करायला. तुमचा गैरसमज आहे मी ड्रॅगन फ्रूट मध्ये काम करतो. माझी एकही बाग नाही ड्रॅगन फ्रूटची. आम्ही शेतकऱ्याला मिनिमम 6 लाख रुपये उत्पन्नाची स्टॅम्प वरती घेऊन हमी देऊ शकतो. पण आमची अट काय असते? 6 लाखाच्या वर झालेलं सगळं उत्पन्न आम्हाला द्यावं लागेल. मग तुमच्या पेरूमध्ये असं काही विशेष आहे की जे लावल्याच्या नंतर इतकं जास्त उत्पन्न आहे? नाही, असं असतं ना तर 1500 एकर शेती आहे माझ्याकडे पूर्ण भारतामध्ये. अशीच नसते. शेती क्षेत्राला सगळ्यात मोठा श्राप आहे लागलेला, तो म्हणजे काय? पाय ओढणारी माणसं. जी लोक शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, जी लोक शेतकऱ्याचं भलं वाटत नाही ना, ती लोक निचाड आहेत, निचाड. की हे गव्हर्नमेंट फक्त एकच गोष्ट शोधतात, बोलणाऱ्याचं तोंड दाबायचं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कॉफी विथ सनी या चॅनलमध्ये. थंबनेल तर तुम्ही बघितलंच असेल, तुम्हाला अंदाज आलाच असेल आज आपण कुणासोबत आहोत. तर आज आपण आहोत रविराज साबळे पाटील, जे कंटिन्युअसली चर्चेत असतात. काही कॉन्ट्रोवर्शियल पॉइंट किंवा देवेंद्र फडणवीस, खुळखुळा आणि अंडभक्त ह्या अशा काही शब्दांवर त्यांचा प्रभाव असतो. याच्या व्यतिरिक्त ते शेती आणि शेतकऱ्यांसाठी एक मोलाचं वरदान म्हणजे रविराज साबळे पाटील, एक शेतकऱ्याचा आवाज म्हणजे रविराज साबळे पाटील. तर आज आपण त्यांच्यासोबत सखोल चर्चा करणार आहोत. प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक त्या मुद्द्यावर, ज्या मुद्द्यावर आज सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रश्न उचलले जातात किंवा ते ज्या मुद्द्यावर आवाज उठवतात, ज्या मुद्द्यावर सरकारला ते प्रश्न विचारतात, त्या सर्व मुद्द्यावर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला याच्यानंतरचा पण भाग आपण घेणार आहोत. तुम्हाला काय प्रश्न माझ्याकडनं राहिले असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण 100% ते पुढच्या पार्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर नमस्कार. नमस्ते. सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा आहे का, शून्यातून स्वराज्य, जसं तुम्ही काहीच नाही ते रविराज साबळे पाटील, हा प्रवास कसा सुरू झाला? मुळातच साम्राज्य आणि स्वराज्य उभं करणारा मी कोण ना? स्वराज्य छत्रपती शिवरायांचं आणि साम्राज्य गुंडांचं असतं. माझं एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचं, माझ्या घरच्यांना, माझ्या आई वडिलांना एक सुखाचं आयुष्य देण्याचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात शून्यामधून होती. आता कुठेतरी जी छोटीशी स्वप्न होती ती पूर्ण झालेली आहेत. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. आणि यात तुमच्या घरच्यांचा कुठल्या गोष्टीने मागता झाला तुमच्याकडे? माझ्या घरचे, त्यांना कसं आवडेल ना, रोज पोराच्या डोक्यावरती जर मृत्यूची टांगती तलवार असेल तर ते कोणत्या आई बापाला चांगलं वाटणार आहे? नाही म्हणजे आता तुम्ही जे सुरुवात केली तर तुम्ही इतक्या उच्च स्तरावर पोहोचताल, तर त्यात त्यांचा कसा खारीचा वाटा तर असेलच, त्याबद्दल काय? नक्कीच. ज्यावेळेस माझ्या आयुष्याची सुरुवात होती शिक्षण घेण्यासाठी म्हणा, किंवा माझा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला जन्म, घरी पत्र्याचं घर, तेच म्हणजे सर्वसामान्य म्हणजे शेतकरी काय असतो की खाऊन पिऊन सुखी. मागेल ती गोष्ट पोराला कधी भेटत नाही. त्या कटतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन, शिक्षण चांगलं घेतल्यानंतर नोकरी थोडीशी करून परत शेती करायला लागणं. कसं असतं माहितीये, कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या पोराच्या आयुष्यामध्ये फक्त संघर्ष लिहिलेला असतो. मग शिक्षण घेतानाच्या वयामध्ये बी त्याच्यावर खुश कोणी नसतं. काहीतरी धडपड करतोय, फेल होतोय, सतत फेल होतोय, त्याच्यामुळे बी त्याच्यावर कोणी खुश नसतं. आणि यश भेटल्यानंतर त्यांच्या मनासारखं काही करत नाहीये म्हणून बी कोणी खुश नसतं. हे संघर्ष आहे, आलं लक्षात. आणि याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे बोलणारी 4 लोक असतात, भरवणारी 4 लोक असतात
आणि त्यांच्यामुळं कुठेतरी त्यांच्या माइंडचा इम्बॅलन्स झालेला असतो. मग ते पण आपल्याला सहन करावं लागतं. आता जसं शेतकऱ्यांचा एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही सर्व शेतकऱ्यांच्या समस्या मांडता, प्रशासनाला जाब विचारता, तर घरातला एक मोठा मुलगा म्हणून तुम्ही घरातल्या पण गोष्टी सांभाळता. मुळातच शेतकऱ्यांचा मोठा भाऊ मी नाही होऊ शकत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एक शेतकऱ्याचा, सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. ज्याला माहिती आहे शेतीमध्ये काय ताण आहे, काय कष्ट आहे, काय त्रास आहे, पीक आल्यानंतर काय होतं आणि ज्यावेळेस माल विकायची वेळ येते तेव्हा त्याच्या पदरामध्ये नेमकं काय पडतं. ह्या सगळ्या खडतर प्रवासाचा मी एक भागीदार आहे. मी ते रोज अनुभवतोय आणि तीच व्यथा मी इथल्या व्यवस्थेच्या समोर मांडतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा भाऊ तर नाही, बट एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा एक शेतकरी पुत्र, हेच तुम्ही म्हणू शकता. घरच्यांबद्दल काय? माझ्या घरी माझे आई वडील आहे, लहाना भाऊ आहे, मला 2 बहिणी आहेत. दोन्ही बहिणींची लग्न झालेली आहेत. आई वडील शेतामध्ये, भाऊ शेतामध्ये असतो, मी पण सकाळ संध्याकाळ शेतामध्ये असतो. आता हा व्याप वाढलाय, नाहीतर मी 24 तास शेतातच असायचो. रोज शेतकरी येत राहतात, त्यांना भेटणं, माहिती देणं हेच काम आहे. माझे आई वडील खुश आहेत, जी अचिव्हमेंट आहे त्याच्यावरती खुश आहेत, पण ते खुश नाहीये तर मी बोलतो त्याच्यावर. आजकालचं जर आपण शेतीचं बघितलं, शेती किंवा शेतकरी ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शेती आणि शेतकरी, शेतकऱ्यांना जर हमी भाव दिला, शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्या जर इथल्या व्यवस्थेने दिला, तर शेतकरी राजा आहे. शेतीसारखी मोठी कंपनी नाही, खूप मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे शेती म्हणजे. जगाचं पोट भरणारा शेतकरी आहे. तुम्ही मशनी चालवताल, तुम्ही सगळं काही चालवताल, पण त्याला चालवणारा माणूस, त्याला बनवणारा माणूस हा जगू शकतो फक्त शेतीतील उत्पादनांवरती. पण त्याला नाहीये ना सन्मानाचं, काहीच नाहीये ना, त्याला हमी भाव आहे ना, नथिंग. जवळपास सगळ्या शेतकऱ्यांचा एकच मुद्दा येतो की कष्ट करून खेळलेला जुगार म्हणजे शेती. त्याबद्दल तुमचं काय नाही? नाही, शेतीला जुगार म्हणणं म्हणजे शेतीचा अपमान करणे. मुळातच मेहनत खूप आहे, शेती करत असताना त्रास खूप आहे आणि योग्य भाव, योग्य मोबदला भेटत नसल्यामुळे शेतकरी हतबल आहे. त्याच्यासाठी व्यवस्थेने उपाययोजना करणं गरजेचं आहे. व्यवस्था जी फ्रीच्या गोष्टी देते त्याच्यापेक्षा या शेतकऱ्यांना सन्मानाच्या मागण्या जर दिल्या, हमी भाव झालं, विक्री व्यवस्था झाली, त्यानंतर निर्यात धोरणं झाली, ती जर स्ट्रॉंग बनवली तर शेतकरी नाही हतबल होणार ना. त्याला जुगार म्हणायची वेळच नाही ना कोणत्याच गोष्टींमधून. आता तुमचं शेती क्षेत्रातलं किंवा तुम्ही जे रिसायकल फार्म तुमचं बिझनेस चालू केलेला आहे, त्यातलं सक्सेस सर्वांना दिसतं, पण यात एक फेल्युअरचा एक छोटासा पार्ट असतो जो कुणाला माहिती नाहीये. त्याबद्दल काय सांगा? नाही सर, माझा व्यवसाय आहे तो पण ना नफा ना तोटा या दृष्टीवरती आहे. तुम्ही माझा ITR काढून बघा, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स भरलेला आहे, काहीतरी 4-5 लाख प्रॉफिट आहे वार्षिक. मॅक्स 8-10 लाख असेल, मग तेवढं कमवायचं नाही का? मुळातच मी व्यवसायाच्या दृष्टीने याकडे बघत नाही. माझ्यामुळे जर शेतकऱ्यांचं आयुष्य बदलत असेल, कसं असतं माहितीये का, माझा बस चालला असता तर मी पैसे बी नसते घेतले. मी शेवग्याच्या गोष्टी करत होतो त्यावेळेस 1 रुपयाही घेत नव्हतो कोणाकडून, बट त्या फुकट देण्याची व्हॅल्यू नव्हती. काय कोणत्या बी गोष्टीचा मोबदला दिला तर व्हॅल्यू राहते. त्याच्यामुळे ते काहीतरी काय म्हणतात ना नफा तर ना तोटा या ह्याच्यावरती गोष्टी करायच्या असतात. तुमच्यावर आत्ताच मागे मी एक व्हिडिओ बघितला होता. त्या व्हिडिओमध्ये एका जणाने तुमच्या ITRचे पूर्ण ते तर मीच भरलेलं आहे ना, त्यामध्ये विशेष काय असं? ते 200 रुपये भरले की कोणाला बी उपलब्ध होईल. माझ्या CA ने ते ऑडिट केलेलं आहे, ते गव्हर्नमेंटला भरलेले, त्या गव्हर्नमेंट ते जे ऑडिट केले त्यानुसार जो टॅक्स भरलाय तो गव्हर्नमेंटला पे केलाय. त्याच्यामध्ये विशेष काय असं? त्याच्यावरून तुम्हाला इरिगेशन लावायचा प्रयत्न केला. काही करतात लोक, काहीच सापडलं नाही म्हणून काही करायचं आणि त्यांना उत्तर देण्यामध्ये मतलब पण नाहीये ना. हा प्युअरली एक खेळ हे असतं बघा, एखाद्याचं नाव मोठं मोठं होत चाललं ना, तर त्याच्या विरोधामध्ये काहीतरी षडयंत्र करून त्याला अडकवण्याचं किंवा त्याला मागे ओढण्याचं किंवा डिमोटिवेट करण्याचं हे षडयंत्र असतं. याने मला नाही फरक पडत. आणि मुळातच जर म्हणजे मी भरलेला ITR, माझ्या CA ने केलेलं ऑडिट काढून जर कोणी म्हणत असेल स्कॅम आहे तर हास्यास्पद आहे ते, हास्यास्पद.
तुमच्या ते केलेली संस्था लागलेले आहेत की तुम्ही शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्यांकडनं पैसे घेतले, त्याबद्दल काय? कसले पैसे घेतले? कशाचे पैसे घेतले? आणि म्हणजे असं तर नाहीये ना की रोपं बुक केली शेतकऱ्यांनी, मग शेतकऱ्यांनी मला पैसे दिले, मी रोपं दिली नाहीत. रोपाची जी प्राइस आहे, जो व्यवहार ठरलेला आहे त्यानुसार तर झालेलंच असणार ना. जर म्हणजे पैसे घेऊन जर त्यांना गोष्टी भेटल्या नाही तर त्यावेळेस म्हणू शकतो बाबा, बरोबर की नाही. आता समजा हा पेन आहे, तुम्ही दुकानात आणायला गेलात, त्या दुकानदाराला तुम्ही म्हणलात प्राइस विचारली ₹10, तुम्ही ₹10 दिले, पेन तुमच्या ताब्यात घेतला, तुम्ही चलवला, तुम्ही त्याचा फायदा घेतला आणि परत दुकानदाराकडे गेला. हे तुझा काही कामाचं नाही, तू फसवणूक केली, चालेल का तसं? तर तसाच प्रकार आहे. आणि हे बघा, फसवणूक करायची असते ना तर आज रविराज साबळे पाटलाच्या अकाउंटवरती 100-200 कोटी असते आणि गव्हर्नमेंटच्या विरोधात मी कधीच बोललो नसतो जर मी चुकीचा असतो तर. कारण की हे गव्हर्नमेंट फक्त एकच गोष्ट शोधतात, बोलणाऱ्याचं तोंड दाबायचं. आणि मी जर चुकीचा असतो 100% तर आज मी जेलात असतो. आता तुम्ही शेतीतून किती पैसे कमवता? जगण्यापुरता. माझ्या घरी माझं स्वतःचं वैयक्तिक घर बांधायला चालू, एकच मजल्याचं आहे. हे बघा, माझी परिस्थिती खूप मोठी किंवा माझी पार्श्वभूमी खूप मोठी. माझे वडील सर्वसामान्य शेतकरी, बरोबर. मग त्याच्यामधून त्यांचं आयुष्य त्या आटपत्र्याच्या घरामध्येच गेलं. स्वप्न काय असतं लेकराचं? घर पाहिजे, चांगलं गाडी पाहिजे, बस. त्याच्यापेक्षा मोठं काय बघणार? माझं गाडीचं स्वप्न, गाडी अजून हप्त्यावर आहे माझी, अशी काही नाहीये की तिला एक खट्या रोख पैसे भरले ते. आणि घर बांधायला 3 वर्ष 3 वर्ष झाली घर बांधतोय मी, ते अजून पूर्ण नाही. जर माझ्याकडे गडगंज संपत्ती असती किंवा मी गडगंज श्रीमंत असतो तर घर 6 महिन्यात होतं. मग आता जसं तुम्ही शेतकऱ्यांना संबोधन करता, शेतकऱ्यांच्या सगळ्या त्याच्या गोष्टी त्यांना सांगता. मग एक जवळपास एक शेतकरी फळबागा लावून किंवा मग इतर गोष्टी करून म्हणजे किती एका वर्षात किती संपत्ती किंवा किती पैसे कमवू शकतो? त्याच्या मेहनतीवरती आहे. मुळातच पेरू लागवड समजा कोणतीही फळबाग असू द्या, मी तर पेरूमध्ये काम करतो. तुमचा गैरसमज आहे मी ड्रॅगन फ्रूट मध्ये काम करतो. माझी एकही बाग नाही ड्रॅगन फ्रूटची, एकच आहे फक्त. तुमचे व्हिडिओ तर ड्रॅगन फ्रूट मग माझ्या शेतातलेच ना ते. मग मी माझ्या शेतामध्ये झाडाचं फळ तोडलं, खाल्लं, ते दुनियेला दाखवलं, त्याबद्दल नॉलेज दिलं, म्हणजे मी लोकांबरोबर बी काम करतो असं होतं का? मी पेरूमध्ये काम करतो. पेरूमध्ये बी काम का करतो? कारण की ते शाश्वत पीक आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना फायदा मिळवून दिलाय. मी तुम्हाला पाहिजे तेवढे पत्ते देऊ शकतो. त्या शेतकऱ्यांना माझ्या परस्पर तुम्ही भेटायचं, काय त्याचं अकाउंट चेक करायचं आणि तुम्ही चेक करायचं किती पैसे कमवले. मुळातच ज्या शेतकऱ्यांनी माझ्यासोबत काम केलंय त्यांच्यासोबत मी बांधिलंय ना. तुमची माझी ओळखच नाही आणि तुम्ही म्हणताय रविराजने फसवलं, काय कसं चालेल? आणि शेतीमधून, फळाबागांमधून शेतकरी पैसे कमवू शकतो. आम्ही शेतकऱ्याला मिनिमम 6 लाख रुपये उत्पन्नाची स्टॅम्प वरती घेऊन हमी देऊ शकतो. पण आमची अट काय असते? 6 लाखाच्या वर झालेलं सगळं उत्पन्न आम्हाला द्यावं लागेल. कोण तयार होईल का? आजपर्यंत एक बी तयार नाही झाला. का नाही झाला? कारण की माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे. कारण मेहनत घेतोय शेतकरी, आम्ही गायडन्स करतोय प्रॉपरली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत. हे असं असतं ना तर 1500 एकर शेती आहे माझ्याकडे पूर्ण भारतामध्ये, अशीच नसते. तुम्ही जसं पेरू बद्दल थोडीशी माहिती द्या. पेरू काय? पेरू आम्ही पिंक तैवान मध्ये काम करतो. पिंक तैवान आम्ही 7x4 वरती लावतो. 7x4 वरती लावायच्या आधी जमिनीची निवड करत असतो. जमिनीची निवड करत असताना पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण 5% खाली पाहिजे. जमिनीचा pH 7.5 वरती न्यूट्रल पाहिजे. आम्ही एवढंच बघतो. त्यानंतर प्लेन जमिनीवरती 7x4 वरती 1500 रुपये 1 एकरामध्ये लावतो. त्याला प्रॉपरली संगोपन करून 8 महिन्यामध्ये छाटणी घेतो. 14 महिन्यामध्ये पहिले हार्वेस्टिंग कंप्लीट होते. या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही रोज व्हॉट्सअपवरती शेतकऱ्याला माहिती देतो. आता मला सांगा, तुमच्या वेळेची व्हॅल्यू आहे की नाही? प्रत्येक माणूस फायदा बघतोच ना. तसंच आहे, मी काम करत असताना जर मी माझा वेळ देतोय कोणी, आणि ज्याला वाटतं ना मी फसवतोय किंवा शेतकऱ्याकडून पैसे घेतोय, त्याला माझं ओपन चॅलेंज आहे. माझ्या शेतामध्ये त्यांनी वर्षभर येऊन फुकट काम करायचं. मी 3 टायमाला त्याला सोन्यासारखं खायला घालील, 2 टायमाला चहा देईल, त्याला पाहिजे ती मूलभूत सुविधा देईल, कपडे देईल, सगळं देईल, फक्त पगार देणार नाही. चालेल का? माझं ओपन चॅलेंज आहे. ज्याला वाटतं ना की मी शेतकऱ्याला फसवतो, त्याने माझ्या शेतामध्ये येऊन वर्षभर काम करून दाखवावं फुकट.
त्यानंतर ते वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मी प्रत्येक शेतकऱ्यासाठी फुकट काम करणार. व्हॅल्यू नाही आहे गोष्टींची, कोणी फुकट करत नाही कोणासाठी, ते फक्त म्हणायच्या आणि धांदात गोष्टी आहेत. असं नाही का, खूप कमी शेतकरी आहे पेरूची लागवड करतात. मग तुमच्या पेरूमध्ये असं काही विशेष आहे की जे लावल्याच्या नंतर इतकं जास्त उत्पन्न आहे? मुळातच माझ्या पेरूमध्ये किंवा गोष्टींमध्ये नसतंय, आत्मविश्वासामध्ये गोष्टी असतात. तुम्ही मला दुसऱ्यांदा भेटताय, बरोबर? तुम्हाला माझ्यामध्ये काही वेगळं पण वाटलंच असेल ना, तेच वेगळेपण आहे. मी शेतकऱ्यांना कधीच निगेटिव्हिटी देत नाही माझ्याकडे आलेल्या. काल परवा दिवशी सांगलीवरून शेतकरी आले होते माझ्याकडे. त्यांना मी सिंपल प्रश्न विचारला, तुम्हाला फसवायची भीती नाही वाटली का? नाही वाटली. काय फसवणार आहे तुम्ही? आम्हाला योग्य वाटलं, आम्ही तुमच्या बागा बघितल्या होत्या, आम्हाला वाटलं की कुठेच फसवणूक नाही. मी देत असताना फक्त पॉझिटिव्हिटी देतो. आणि माझ्या ज्या नियम अटी आहेत ना, त्या कोणीच लावू शकत नाही. नियम अटी काय आहेत की बाबा सांगितलं तेच करावं लागेल आणि सांगितलं तसंच करावं लागेल. हे कोणाच्या बी बसची बात नाही आहे ना. शेती क्षेत्राला सगळ्यात मोठा श्राप आहे लागलेला, तो म्हणजे काय? पाय ओढणारी माणसं. कोणी काही चांगलं करायला गेलं की आता समजा पेरूचंच उदाहरण घ्या. एखाद्या शेतकऱ्याने पेरूची रोप आणली, मी दिली म्हणून नाही हा. समजा XYZ च्या शेतकऱ्याने पेरू लावायचा निर्णय घेतला किंवा इतर कोणती फळबाग, त्यांनी ती रोपं आणली, लावायला चालू केलं, आखणी केली, तर शेजारी कोणतरी येतो हरामखोर. तिथं आला की काय म्हणतो, काय करतोय? हे करतोय, पेरू लावतोय बाबा. कशाला लावतो? सडकं फळ आहे ते. मग ह्याच्यामध्ये डिमोटिवेट कोण होणार आहे? हा श्राप आहे खूप मोठा. जी लोक शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, जी लोक शेतकऱ्याचं भलं वाटत नाही ना, ती लोक निचाड आहेत, निचाड. कोणत्याच व्यवस्थेने शेतकऱ्याचं भलं केलं नाही. मला एक गोष्ट सांगा, शेतकऱ्याच्या बांधावरती मार्गदर्शन करणं म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक करणं आहे का? फसवणूक करणारे ते हे टाके येतं वरचे, ज्यांना हे फसवतो म्हणणारे बाप समजतात. या टाक्यांनी फसवलं ना. अशी परिस्थिती. सपोज एखाद्या शेतकऱ्याला 1 एकर जर क्षेत्र आहे त्याच्याकडे, तर ते 1 एकर क्षेत्र पेरू लागवडीपासून तो किती महिना कमवू शकतो किंवा किती? महिन्यावरती नसतं. शेती ही महिना कमवून देत नाही, शेती ही एका पिकामधून प्रॉफिट कमवून देते. किती प्रॉफिट येऊ शकते? मुळातच हे बघा, 1500 रोपं लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाच्या ह्याच्यावरती 20 ते 22 टन माल निघतो. हो, तुम्हाला मी 20 ते 22 काय, माझी जालन्याला एक बाग आहे, 14 महिन्याची बाग होती, हार्वेस्टिंग कंप्लीट झाली. त्याचा आम्ही हिशोब केला, 118 टन माल निघलाय. किती? 5500 झाडं. किती? पहिली तोडणी किती दिवसानंतर? पहिली तोडणी 12 महिन्यात येते. हा, म्हणून तो वेगळे पण आहे ना, रविराज साबळे पाटील हे नाव. ते कोणालाच जमलं. असं काही जादू करताय तुम्ही? जादू थोडी असते हो, मेहनत असते. जादू थोडी, मी थोडी बाबा बिबा आहे जादू करायला. जादू नाही, फक्त शेतकऱ्याची मेहनत आहे आणि त्या शेतकऱ्याला योग्य दिशेने केलेलं गायडन्स आहे. आलं लक्षात? तेव्हा तो भेटलेला यशाचा शिखर आहे. आणि अजून एक तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो. ओव्हरऑल सोशल मीडिया मला 40 लाख लोक फॉलो करतात. किती? 40 लाख ओव्हरऑल. सगळे प्लॅटफॉर्म धरले, ते सगळे प्लॅटफॉर्मचे सगळे व्हिडिओ चाळून काढायचे. तुम्हाला त्याच्यामध्ये जर एकाही व्हिडिओमध्ये मी माझ्या प्रोडक्टची, माझ्या कन्सल्टन्सीची, माझ्या रोपांची जर जाहिरात करत असेल तर मी पाहिजे ती पेन देईल. तरी पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतीवरती काम करणारा मी एकटा आहे. कसा आहे? मला ह्या सोशल मीडियाच्या जाहिरातीची गरज नाही. माझी माउथ पब्लिसिटी एवढी आहे की माझं काम भागून जातं. काय म्हणतात ना, मी 100% सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत नाही पोहोचलो तरी मी हळूहळू त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना, माउथ पब्लिसिटीनीच. आणि चांगलं काम करणाराला साधनं नसली तरी त्याचं काम सर्व दूर पोहोचतं. आलं लक्षात? आता जसं तुम्ही आता जसं म्हणले की एक पूर्ण अकाउंट चेक करा वगैरे, तर एक जनरल क्वेश्चन येतो मनात की शेतकऱ्याचा आवाज म्हणजे रविराज, तर हा आवाज कुठेतरी राजकारणाकडे वळला जातोय असं वाटत नाही? राजकारणाकडे नाही, बट कोणतीच गोष्ट राजकारणाशिवाय नाहीये. बरोबर. मला सांगा, शेतकरी, आता समजा एक सामान्य शेतकरी आहे, तो शेतकरी झाला, शेतकऱ्याचं पोरगा आहे, शिकलं सवरलं सगळं झालं, आता त्याला शेतकरी व्हायचंय. मग त्याची पहिली पायरी काय आहे? रान तयार करणं.
बरोबर. मग ते रान तयार करत असताना सगळ्यात सुरुवातीला त्याला तर नांगर लागेल, बरोबर, कारण स्क्रॅच मधून करायचंय. मग त्या नांगराला ट्रॅक्टर येतात. आता पहिले बैल होते, आता ट्रॅक्टर आहेत. मग त्या ट्रॅक्टरला डिझेल काय कुठून येणार? त्याचा भाव कोण ठरवतं? मशागत झाली, त्याच्यानंतर त्याला त्याच्यामध्ये पेरायचंय, त्या बियाचा भाव कोण ठरवतं? खताचा भाव कोण ठरवतं? औषधांचा भाव कोण ठरवतं? लाईटचा भाव कोण ठरवतं? मग प्रश्न कोणाला विचारायचे? नाही, प्रश्न कोणाला विचारायचे? गावच्या सरपंचाला. म्हणजे आणि शेवटी माल विकायच्या वेळेस त्याचा भाव कोण ठरवतं? मग प्रश्न कोणाला विचारायचे सांगा ना. सिंपल गोष्ट आहे ना. जी व्यवस्था गोष्टी ठरवते त्याच व्यवस्थेला प्रश्न विचारले जातात, बरोबर की नाही? मग ते राजकारणच आहे ना, सगळं राजकारण आहे ना. ह्या जे सगळ्या गोष्टी होतात, काय म्हणतात ना, शेतकऱ्याला एखाद्या वर्षी, आता तुम्ही सांगा, आता सगळीकडचं इलेक्शन संपलंय, कांद्याची अवस्था काय? माझं मत आहे का, ज्यावेळेस 2029चं इलेक्शन डिक्लेअर होणार आहे लोकसभेचं, त्याच्या 6 महिने आधी कांदा लावा बरं शेतकऱ्यांनी, तेव्हाच का भाव वाढतो? मग हे राजकारण नाहीये का? मग सगळं काही सरकार ठरवणार, मग सरकार कशाने बनतं? राजकारणानेच ना. आम्ही बोललो म्हणजे राजकारण, असं थोडी असतं. तुमच्या मते शेतकऱ्यांना कमी कोण पडते? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तर हे बघा, शेतकरी कमी पडतोय. शेतकरी पहिल्यापासून लोक निवडून देत असताना विचार करत नाही. लोक निवडून दिल्यानंतर आतापर्यंत व्यवस्थेने इथले, मग राजकारणी असो नाही तर प्रशासन असो, प्रत्येकाने सामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम केलंय. पण शेतकरी काय म्हणतो बाबा, की नाही, आपला हा पिंड नाही, आपल्याला नाही बघायचं. सगळ्यात आधी बदल शेतकऱ्यांनी करावा. तुमच्या हिताची तुमची माणसं त्या जागी बसवावी, तेव्हा कुठे बदल होईल. लोन वगैरे ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याच वेळा आपण बघतो की कर्जमाफी वगैरे त्या गोष्टी, मग शेतकरी लोन घेतो, हे त्याच्या उन्नतीसाठी घेतो की इनडायरेक्टली आपण जसं आता बघायला गेलो शेतकरी फाशीपर्यंत येतात कर्ज न फिटल्यामुळे. मग हे लोन हे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आहे का फाशीचा पहिली पाहिजे? जगण्यासाठी. कर्ज घेतल्यानंतर शेतकरी त्या कर्जाच्या जीवावरती शेतामध्ये पेरणी करतो, त्याच्यामध्ये घाम गाळतो, माल विकायच्या वेळेस जे पैसे लावले ते पण रिटर्न येत नाही, कर्ज बोकांडी बसतं, आणि त्याच्यानंतर त्याचं जगणं असह्य झाल्यानंतर तो फास हातात घेतो. म्हणजे कर्ज हे जगण्यासाठी घेतलेली गोष्ट असते, पण ते कर्जच त्याच्या गळ्यातला फास बनतो. हे फक्त आणि फक्त फेल्युअर आहे इथल्या सिस्टीमचं. इथं काम करणाऱ्या त्या प्रत्येक सरकारचं हे फेल्युअर आहे, इथल्या व्यवस्थेचं फेल्युअर आहे, इथल्या प्रशासनाचं फेल्युअर आहे. त्यांनी कधीच शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यांनी मुंबई पुणे जोडण्यासाठी असंख्य प्रयत्न केले, पण माझं गाव आणि मुंबई जोडण्यासाठी कधीच प्रयत्न केला नाही. का? कारण की त्यांना माहिती आहे आपलं भागतंय शहरांमध्येच, पैसा येतोय शहरांमधूनच, खेड्यातली शेतकरी तसेच मिले तरी चालेल. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना बदलायचं असेल तर स्क्रॅच मधून शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवणं सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हा कर्जरूपी फास जर शेतकऱ्याच्या गळ्यातून काढायचा असेल तर शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे. हमी भाव म्हणजे त्याच्या घामाचा दाम योग्य मोबदला त्याला भेटला तर तो या जगाचा राजा आहे. या सरकारला कर्ज द्यायची ताकद शेतकऱ्यामध्ये येईल. पण शेतकरी बदलला तर राजकारण बदलेल ना. शेतकरी सुधारला तर राजकारण्यांना फटका बसेल ना. शेतकरी जर काय म्हणतात ना, शेतकऱ्याला सगळ्या गोष्टींची माहिती झाली, शेतकरी हुशार झाला, तर त्याच्यात सगळ्यात मोठा तोटा कोणाचा आहे? म्हणून हे सगळं बदलत नाही. याच्यात अडथळा कोण वाटतो? सिस्टीम. अडथळा कोण? मला एक गोष्ट सांगा, पॉलिटिशियन, कोणता बी राजकारणी खरंच समाजसेवा करायला येतो का हो? अहो, तो भिकार चोट पुढच्या 6 महिन्यामध्ये 4 चाकी गाडी घेतो पाहिजे तेवढ्या महागाची, पुढच्या 1 वर्षामध्ये त्याचं आलिशान घरामध्ये राऊंड मारायला 15-20 मिनिटं जातील गाडीने. एवढं मोठं घर बांधतो, कुठून आली ती माया?
हा, बघा ना, तुम्ही प्रत्येक नेत्याचं घर बघा, कधी त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारलाय की बाबा तू आत्ता सामान्य होता, तू आत्ताच आमदार झाला होता आणि तुझ्याकडे एवढं सगळं कुठून आलं? हा काय कुठं बराचशी खांदायला गेलेला असतो का? हा काय कुणाच्या शेतामध्ये मजुरी करायला गेलेला असतो का? हा काय कोणत्या कंपनीमध्ये काम करत असतो का? कोणत्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या माणसाची परिस्थिती 1-2 वर्षात बदलते? मग या राजकारण्या, या भिकारचोट राजकारण्यांची कसं काय बदलते? हा, हे कधी विचार केलाय का? ही जी दर्या आहे एवढी मोठी, राजकारणी कधी समाजसेवा करायला आलेला आहे का? नाही. आपल्या माणसांना फक्त डोक्यावरून हात फिरवलं की साहेब आपले वाटायला लागतात. सामान्याचं लेकरू जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकतंय ना, त्या बंद पाडायचा बी यांनी घाट घातलाय, पण यांची लेकरं कुठे शिकतात? परदेशामध्ये. ही वस्तुस्थिती आहे. मग हेच कारण त्याच्यामुळे तुम्ही यांना टार्गेट करता. मी टार्गेट नाही करत हो, माझा रोष आहे. माझ्या पोटामधून निघलेला तो रोष आहे. काय म्हणतात ना, ज्या व्यवस्थेने सामान्य जनाचं कायम रक्त पिण्याचं काम केलंय, त्यांना प्रश्न विचारणं म्हणजे फक्त आणि फक्त आम्ही सहन केलेल्या त्या यातना आहेत आणि त्या बाहेर पडतायत. तो उद्रेक आहे. त्यांना टार्गेट फिरगेट काय नाही. आज रोजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्या ठिकाणी दुसरा कोणता बी नेता बसावा, मी उद्यापासून त्या माणसाचं नाव बी घेणार नाही. हा, महत्वाचा पदावर असला तरी घेणार. संन्यास घ्यावा त्याने राजकारणातून, त्याचा उल्लेख पण कधी करणार नाही. माझं भांडण हे कोणत्या पॉलिटिशियन सोबत नाही, कोणत्या राजकारण्यासोबत नाही. माझं भांडण आहे त्या खुर्ची सोबत. त्याच्यावर कोण बसलाय मला घेणं देणं नाही. तो माझ्या सेवेसाठी आहे ना, मी त्याच्यासोबतच भांडणार. मला तुम्ही जसं मुख्यमंत्र्याचं म्हणजे, तुम्ही डायरेक्ट रीलमध्ये त्यांचं नाव काही येत नाही, फडणवीस का म्हणता? फडणवीस सोपं आहे बोलायला. फडणवीस आणि फडणवीस 3 मिनिटाची रील असते, उद्रेक खूप जास्त असतो, बसवायचं असतं. आदर देऊन पण पाहिला, काही फरक नाही पडत. आणि आदरच आहे, मी एकांना आदर नाही बोलत. त्यांचं आडनाव आहे ते, त्याच्यामध्ये आता एवढं सगळं नाव घेत बसण्यापेक्षा समजतं लोकांना. आता हे खुळखुळा वाजवलं तरी लोकांना समजलं त्यांना कोणासाठी येते. म्हणजे कृपया म्हणजे फडणवीस नाही, ते समजलं बघणाऱ्यांना. आणि अंधभक्त काय? अंधभक्त आणि मुळातच ज्या माणसाला सामान्य जनाचं दुःख न समजता फक्त स्वतः ज्या नेत्याला बाप समजलंय त्याचा फायदा त्याच्यावर बोललेलं दिसतं, तो प्रत्येक जण अंधभक्त आहे. प्रत्येक. असे तुम्हालाच काय भेटतात? नाही, मला कुठे भेटतात? तुम्हाला दिसत असतील, मला कोणी भेटत नाही. माझं काम चालू आहे. माझ्या दिवसाला 10,000 फॉलोअर वाढतात. मी काही चिंता करत नाही कशाची. मी कोणाला वाटत असेल फॉलोअर वाढवायला आलोय तर बिलकुल नाही. लोकांनी दिलेलं ते प्रेम आहे. मला एक जण वाघ म्हटला होता, त्यांचाच एक आंडोला कार्यकर्ता म्हटला, एवढं हे होत नसतं, ते होत नसतं, फॉलोअर होत नसतात. म्हटलं तू थांब, तुझ्या फडणवीसला बी मी ओव्हरटेक करणार एक दिवस. जवळ आलोय आता. मग आता जे तुम्ही सगळे जे बोलता, तर त्यात तुम्हाला कधी अशी भीती वाटत नाही का हे बोलता चूक झाली किंवा मला पुढे त्रास होईल? छत्रपती शिवरायांनी अफजल खानाच्या समोर जात असताना हा जर विचार केला असता तर कोतळा बाहेर निघला नसता. छत्रपती शिवरायांच्या समोर प्रत्येक वेळेस मृत्यू उभा होता. त्या प्रत्येक वेळेस त्या मृत्यूवरती मात करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. राजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. आपण त्यांच्या आदर्शावर, त्यांच्या विचारांवरती आणि छत्रपतींचा मावळा सांगणारे महाराष्ट्रातील लोक आहोत. म्हणून घाबरायचं काही कारण नाहीये. राकट देशा म्हणतात आपल्या महाराष्ट्राला. आणि जसं आपण तुमचे व्हिडिओज वगैरे पण बघतो, कुणी एखाद्याने तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा फोन कॉलवरून तुमच्यासोबत काही वेळावाकडं बोलतो, तुम्हाला धमकी देतो, देतो की तुझा गेम करेन, तुझा कार्यक्रम करेन, तर त्या गोष्टीवर तुम्ही त्याला सोशल मीडियावरच रिस्पॉन्स देता किंवा जसंच तसे की मी तिथं उत्तर पण देता. पण एक सोशल मीडिया बाजूला ठेवून वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? जे भोगतात ना असं लांबून, त्यांच्यात दम नसतो समोरेच. आणि त्यांना कायदा आहे ना बघायला. आता हे का बरं, कालच मला रोज पोलीस स्टेशनला जावं लागतं. हे कालच दिलेलं आहे पोलीस स्टेशनला. रोज त्यांचा कायदा बंदोबस्त करतो. माझा कायद्यावरती 100% विश्वास आहे. इथल्या पोलीस यंत्रणेवरती 100% विश्वास आहे. ते करून घेतात, बघतात.
आणि समोर येऊन तर अजूनपर्यंत कोणी नाही हे केलं. कारण की हे बघा, मी सामान्य माणसाच्या मनातील रोष बाहेर काढतो, मग कुठेतरी त्या कार्यकर्त्याला बी माहित असतं की हे आपल्याला बी बोलायला पाहिजे, पण आपण कुणाच तरी चाटण्यामध्ये व्यस्त येतं. त्याच्यामुळं मग यात घरच्यांना वगैरे भीती वाटते का? मग घरच्यांना वाटते, म्हटलं तुम्हाला आधीच उत्तर दिलं मी त्याचं. घरच्यांना भीती वाटते, बट मला नाही वाटत. आणि हे बघा, मृत्यू हे अंतिम सत्य आहे जीवनातलं, बरोबर की नाही? कधीतरी मरणार, माणूस चालत चालत मरतो. काय मी गेल्यानंतर माझ्या पाठीमागे मला जाळायला येणाऱ्यांची संख्या लाखांमध्ये तर असेल, आणि काहीच नाही केलं तर तेवढेच आपले जवळचे, ज्यांनी आपल्याला आयुष्यभर नावं ठेवलेलं असतं, तेच तिथं. मग आता ही सगळी तुम्ही जी इंस्टाग्रामचं कॉन्टेंट किंवा युट्यूबचं जे तुम्ही कॉन्टेंट समजता त्याच्यावर असा फायदा तर ऍक्च्युली नाहीये, दुश्मनच वाटतंय. का आहे? का केलं? कुठेतरी तळतळ आहे समाजासाठी. आता लोकांना वाटतं पैसे फिशे भेटतात त्याच्यामधून. आता त्यांना काय माहिती की थोडं वेळ वाकडत बोललं तरी फेसबुक पण स्ट्राईक मारते, इंस्टाग्राम पण स्ट्राईक मारते. इंस्टाग्रामवर तर काही पैसे भेटत नाहीत, काही एक रुपया भेटत नाही. मी एवढे फॉलोअर्स असताना, एवढा रीच असताना आजपर्यंत कोणाचं प्रमोशन केलेलं तुम्हाला कुठेच दिसणार नाही. फेसबुकवरून जे पैसे येतात, युट्यूबवरून जे थोडेफार येतात, ते माझ्याकडे 1100 लेकर येतं जिल्हा परिषद शाळांची, ज्यांना मी शैक्षणिक साहित्य वाटपाचं काय काम करतो. तुम्ही व्हिडिओ बघा, रिच फाउंडेशनच्या पेजला जाऊन बघा, तुम्हाला दिसून जाईल. ते काय खोटं बोलायचं काही रिझन नाहीये. ते जे पैसे येतात, लोकांच्या व्ह्यूजच्या जीवावरती आलेले पैसे त्यांच्याच लेकरांना मी खर्च करून टाकतो. आता तुमच्यासारखेच कांगणे सर आहेत, ते पण प्रशासनावर सवाल उठवतात, ते पण त्यांचा रोष व्यक्त करतात. त्यांचं अकाउंट जसं सस्पेंड झालं, तुम्हाला भीती नाही वाटत का तुमचं अकाउंट सस्पेंड होईल किंवा इन फ्युचर मध्ये या अकाउंटला प्रॉब्लेम येईल? अकाउंट नव्हतं तेव्हा पण माझं काम होतं. हे बघा, कोणीतरी आवाज दाबवायचा प्रयत्न केला म्हणजे आवाज निघणार नाही असं नसतंय काय. आणि तुमचा गैरसमज आहे, लोकांचा गैरसमज आहे की मी रस्त्यावर उतरत नाही. मी त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचलोय जिथं अन्याय झालेला आहे. तुम्ही एकदा चालून बघा अकाउंट, एक व्हिडिओ बघितला की मी तसाच आहे असं नसतंय. त्याला तुम्हाला आधी 2000 व्हिडिओ चेक करावे लागतील, प्रत्येक व्हिडिओमध्ये काय बोललोय ते. एकाच व्हिडिओने तुम्ही कसं जज करणार ना? मी काय म्हणतात ना, मी या राज्यातील त्या प्रत्येक महत्वाच्या नेत्याला घोडा लावायचं काम केलंय, बरोबर. पण एखाद्या नेत्यावरती बोललं की ते म्हणतात ह्याचा आहे त्याचा आहे. अरे बाबांनो, तुमच्या पक्ष पार्ट्या आत्ता आल्या रे, देश आधीपासून आहे. एखादं बोलताना किंवा एखादा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर किंवा एखाद्याला तुम्ही टीका टिप्पणी केल्याच्या नंतर तुम्हाला असं तरी वाटलं की यार याला नव्हतं बोलायला पाहिजे, चुकी झाली याला बोलून वगैरे असं? कधीच नाही. बऱ्याच वेळा अजित पवारांबद्दल ते बोलल्या जातं की अजित पवार होते त्यावेळेस मी खूप त्यांना बोलायचो. माझा वैचारिक विरोध होता त्यांना. माणूस गेला, वैर संपलं, पण पश्चाताप कधीच नाही त्यांच्यावरती बोललेला. पण का? कारण की त्यांच्या हे बघा, व्यवस्थेने किंवा इथल्या सरकारांनी चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्याच्यावर प्रश्न उचलला म्हणजे पश्चाताप होत नसतोय. दादांसाठी त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आवाज मीच उठवलाय सोशल मीडियावरती. बट त्याचा मिनिंग असा होत नाही की मला बोलण्याचा पश्चाताप आहे. दादा होते त्यावेळेस ते मला उत्तर द्यायला होते, म्हणून मी त्यांना प्रश्न विचारू शकत होते. दादा गेल्यानंतर त्यांच्यासोबतचं माझं वैचारिक वैर संपलं. वैचारिक. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, राजकारणात सर्वात मोठा मुद्दा तुम्हाला काय वाटतो? बेरोजगारी, आरक्षण, शेतकऱ्याचा प्रश्न का भ्रष्टाचार? सगळ्यात मोठा मुद्दा आहे शेतकरी आणि बेरोजगारी. ह्या दोन्ही पॅरलर गोष्टी आहेत. बेरोजगार ही शेतकऱ्याचीच पोर आहेत आणि शेतकरी पण आज हवाल दिलाय. भ्रष्टाचार तर आहे, सिस्टीम मध्ये भ्रष्टाचार तर असंख्य आहे, पण खूप मोठा मुद्दा हा शेतकरी आणि बेरोजगारी आहे. आणि आजकालचं जसं आपण सोशल मीडियावर इकडे बघतो, न्यूज चॅनलला बघतो, फडणवीस सरकार आल्यापासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय, बलात्काराचं प्रमाण वाढलंय, पोलीस मनमानी कारभार करतात, त्याबद्दल तुम्ही? मुळातच महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून एक असंवेदनशील व्यक्तिमत्व लाभलेलं आहे, ज्यांना काही घेणं देणं नाहीये सामान्य माणसाचं. हे मस्त येतं, 100च्या स्पीडने गाडी पळवल्याचे फोटो स्टेटस टाकतात आणि त्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये एका 3 वर्षीय चिमुकलीवरती बलात्कार होतो. बलात्कार करणारा कोण असतो? ज्याने आधीच 2 बलात्कार केलेले आहेत, जेल भोगून आलेला आहे बाहेर, त्या व्यक्तीनं.
आणि त्याच्यानंतर इथलं सरकार नामर्दासारखं चिडून बोलतो प्रश्नांवरती, तेव्हाच समजून जायचे की हे हातबल येतं. यांच्याच्याने महाराष्ट्र चालवणं होत नाहीये. कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा झालेला आहे. ज्या ट्रॅफिकमध्ये एखादा नेता आला तर अख्खं ट्रॅफिक अडवून त्याला पाठवलं जातं. तिथेच जर न्याय मागण्यासाठी ट्रॅफिक अडवलं तर त्यांच्यावरती लाठीचार्ज केला जातो. ही मुजोरी आहे. हे निष्क्रियपणाचं पहिलं लक्षण आहे. न्याय मागणं गुन्हा नाहीये, कारण की न्याय भेटत नाहीये. तुम्ही बघा, डोंगराळेला त्या 4 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार झाला, अजूनपर्यंत निकाल लागला का? मग कशाला फास्ट ट्रॅकच्या वल्गना करतात तुम्ही? मग काल पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये हे फास्ट ट्रॅक म्हणताय. कोणत्या फास्ट ट्रॅक केसचा निकाल यांनी त्या टायमिंग मध्ये लावलाय? मला सांगा एखादं उदाहरण. यांनी आतापर्यंत एवढ्या समित्या, एवढ्या SIT स्थापन केल्या, कोणत्या याने पारदर्शकपणे काम करून पुढे ते हे फक्त 4 दिवस न्यूज मध्ये असतं, तोपर्यंतच बरळतात, त्याच्यानंतर त्याच्यावर कोणतीही ऍक्शन नसते. ही वस्तुस्थिती आहे. आणि 100% महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य होतं, पण आज ती परिस्थिती नाही. आज खूप बिकट परिस्थिती आहे. आता जसं राजकीय नेते आपला विश्वासघात करतायत, जनतेचा विश्वासघात करतात, तर राजकारणातला सगळ्यात मोठा विश्वासघात तुम्हाला कुठला वाटतो? ज्यावेळेस पक्ष फोडले गेले, पैसे देऊन. 50 कोटी. किती दिले त्यांनाच माहिती. जास्त दिले असतील. 50ने काय होतं यांचं? हे बकासूर आहेत. हे बकासूर आहेत. ह्यांनी काय म्हणतात ना, पैशापायी स्वतःला घाण ठेवलेलं, इमान इकलेली माणसं ती. आजकाल जसं BJP म्हणा किंवा शिवसेना म्हणा, ह्या गोष्टी हिंदुत्वाचा मुद्दा जास्त उचलून दाखवतात. आम्ही जो रावण नामची बात करेगा. यांना काय अधिकार आहे सांगा बरं? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाई. हे तोडणारी लोकच या गोष्टी करतायत. हा, तुम्ही जर रामांच्या वचनांवरती चालतायत, प्रभू श्रीरामांच्या वचनांना रोज अंगीकारताय, त्यांच्या विचारांवरती चालताय, तर काहीच अडचण नाही ना. बट हे कुठेतरी बघा ना, तुम्ही रोज अनइथिकल गोष्टी करायच्या, काय म्हणतात ना, रोज. तुम्ही तर बघताय, मी 100 सगळं बोललो तर परत राग येईल लोकांना, आणि परत म्हणायचं की आम्ही प्रभू श्रीरामांचा. प्रभू श्रीरामांना मानणारा या भारतामध्ये असा एकही नाही जो प्रभू श्रीरामांना मानत नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरलेलं नाव आहे ते. राजकारणाचा मुद्दा आहे. आपण जनरली राजकारण बघतो, सगळ्यात तर पॉवरफुल नेता कुठला वाटतं? पॉवरफुल इन द सेन्स म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवले आजपर्यंत, किंवा एखादा मुख्यमंत्री. म्हणजे आज प्रश्न असते का? म्हणजे आतापर्यंत हे काही नाही. मग आज प्रश्न कशाला असते का? लोकाभिमुख पॉवरफुल नेता कोणीच नाही. आणि मुळातच नेता हा पॉवर दाखवण्यासाठी नसतो, जनसामान्याचं काम करण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी असतो. तुम्ही जसं मुंबईत जाऊन जरांगे पाटलाला वगैरे समर्थन दिलं होतं, त्या ठिकाणी पाणी वाटप वगैरे पण तुम्ही केलं. तर माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो लांबला कोणामुळे? व्यवस्थेमुळं, सरकारमुळं. द्यायचीच इच्छा नसल्यानंतर देत नाहीत, असं झालं ते. नाही म्हणजे सरकार, न्यायालय, राजकारण, मुळातच हे बघा, मुळातच भारतीय संविधानाच्या ढाच्यामध्ये राहून गोष्टी मिळवायला थोडा वेळ लागतो. संघर्ष हा खूप मोठा असतो. त्याचं फळ झालं, भेटलं, मराठा आरक्षण भेटलं. 1-2 प्रश्न रॅपिड फायरचे आहेत माझ्याकडं, तुम्ही त्याचे उत्तर द्या फक्त. तुम्हाला कोणत्या नेत्यासोबत काम करायला आवडेल? देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे? कोणासोबतच नाही. दुसरा कुठला नेता तुम्हाला? एकही? स्वतःच राजकीय स्वार्थ, स्वतःचा स्वार्थ बघणारे नेत्यांसोबत मी जाणं म्हणजे मी पण तसंच असणे. तुमच्या मते महाराष्ट्रातला सर्वात अंडररेटेड नेता कोणता? नितीन गडकरी, राज ठाकरे, सुप्रिया सुळे की बच्चू कडू? अंडररेटेड. खालचं नाव सगळ्यात. शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम केलं शेतकऱ्यांच्या नावावर.
त्याचा अर्थ 200 कोटीचे वांगे पिकवणारे चांगलेत असं होत नाही. आता जसं तुम्हाला सर्व रील मध्ये वगैरे पण बघतो, तुमच्या छातीवर कंटिन्यू तिरंगा असतो. त्याचं कारण काय? काय तुम्हाला म्हणजे शो ऑफ करायचं आहे, की हे काय प्रेम, देशभक्ती वगैरे याच्याबद्दल काय? नाही, शो ऑफ नाहीये तो. मी एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे आता आत्ताच्या पार्ट्या किंवा पक्ष म्हणतात देश प्रथम, नंतर पार्टी, नंतर कार्यकर्ता वगैरे वगैरे. मग त्यांच्या छातीला किंवा इथं बरोबर मध्यभागी त्यांच्या पक्षाचं चिन्ह असतं, देश फुटच नसतो. मी आजपर्यंत बघितलं नाही कोणत्या नेत्याच्या छातीला तिरंगा. मग मला प्रत्येक वेळेस तो कोणत्या तरी पक्षासोबत जोडल्या जातात, पण मी कोणत्याच पक्षाचा नाहीये, कोणत्याच भिकारचोट नेत्याला मी नाही मानत. मग माझ्या हृदयामध्ये जी गोष्ट आहे ती सामान्य जनतेला दिसावी म्हणून तो तिरंगा छातीवरती आहे. माझ्या हृदयामध्ये पण तो आहे आणि तो सामान्य माणसांना दिसावा, सामान्य माणसांना त्याच्याकडे बघितलं की अभिमान वाटावा आणि त्यांना पण ती देशभक्तीची ऊर्जा भेटावी म्हणून तिरंगा छातीवरती. मग तुम्ही हे ज्या सगळ्या गोष्टी करत, तर तुम्हाला कुठल्या नीतीवर तुम्ही असं एक ठाम व्यक्तिमत्व केलं? माणुसकी. आणि अशा कुठल्या गोष्टीला तुम्ही फॉलो करता? श्रीकृष्ण. तर भगवान श्रीकृष्ण त्यांचे सगळे विचार आणि सगळ्या गोष्टी भगवद्गीतेत लिहिलेल्या आहेत. तर भगवद्गीतेचे असे कुठले 2 श्लोक आहेत जे तुम्हाला प्रभावी वाटतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् विनाशाय च दुष्कृता स्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि दुसरं कर्मण्याधिकारस्य मा फलेषु कदाचन. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. ह्या ज्या सगळ्या जनरली घडामोडी होतात, राजकारणी झालं, शेतकरी झालं, नोकरी करणारे झाले, बिझनेसमॅन झाले, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक समाजाचे प्रबोधन करते म्हणा किंवा मग एक तुम्ही ठाम भूमिका मांडताय, तर एक जे नवीन तरुण आहेत त्या तरुणांना तुमचा काय सल्ला राहील? पोरांनो, हे जे राज्यकर्ते किंवा राजकारण करणारे लोक आहेत यांच्या बहकाव्यात न येता राजकारण तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. तुम्हाला राजकारणात मोठं व्हायचे, बेशक मोठं व्हा, पण सर्वसामान्यांसाठी लढा. स्वतःच्या कुटुंबाचा मान वाढेल, त्यांची मान उंचावेल असं काहीतरी काम करा. कुठेतरी कोणीतरी भडकवतंय म्हणून आपली माती भडकून घेण्यामध्ये काही अर्थ नाही, काही मतलब नाही, त्यातनं काही साध्य होणार नाही. ज्या वेळेस तुमच्यावरती गोष्टी बेततील त्यावेळेस तुमचं कोणीच नसणार आहे, तुम्हाला बघायला पण कोणी येणार नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट पैसा कमवा, कारण की या जगामधलं त्रिकालाबाधित सत्य हे पैसा आहे. माणूस जिवंत असेपर्यंत त्या माणसाला व्हॅल्यू नसते, त्याच्याकडे असणाऱ्या पैशाला व्हॅल्यू असते. त्यामुळं पैसे कमवा. पैसे कमवत असताना ते लीगल मार्गाने कमवा. त्याच्यासाठी वेगळे मार्ग अंगीकारून काहीच भलं होणार नाही. आयुष्य सुखकर व्हायच्या ऐवजी दुःखकर होईल. आयुष्य सुखकर करायचं असेल, आईवडिलांचं नाव रोशन करायचं असेल तर मेहनत करा, संघर्ष करा आणि स्वतःचं आयुष्य बदला. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तुमच्यासोबत खूप एवढी खास चर्चा करून बरं वाटलं आम्हाला आणि तुम्ही आम्हाला इतक्या वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल तुमचं परत एकदा मनापासून धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद महाराष्ट्र.